नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, शोभाचे स्वराज्यमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपण बघत आहात चला शेतीवर बोलू काही शृंखलेचा दुसरा भाग। आपण या भागाचं शीर्षक वाचून आणि बघूनच थक्क झाला असाल, आश्चर्यचकित झाला असाल आणि आपल्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातलं असेल की कोणतंही रासायनिक खत हे त्या पिकाचं अन्न नाही, मग ते पिकामध्ये येतात कुठून? आणि जर पिकाला रासायनिक खत घातलंच नाही तर पीक येईल कसं? जर आपण रासायनिक खत न देता 3-4 वर्ष थांबावं लागेल, आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार नाही, तर मग आमचं होणार कसं? तुम्ही म्हणताय ना रासायनिक खत हे पिकाचं अन्न नाही, तर मग तुमच्याकडे पुरावा काय? अशा असंख्य प्रश्नांचं समाधान करण्यासाठीच ही चला शेतीवर बोलू काहीची शृंखला आहे। आणि याच शृंखलेच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर शेतीविषयक विविध पैलू, विविध विषय आपल्या समोर मांडणार आहोत, त्याचा उलगडा करणार आहोत। तर चला मग आजच्या विषयाची सुरुवात करूयात। बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाला 3 मुख्य अन्न घटक लागतात आणि आपल्या पिकाचं ते मुख्य अन्न आहे आणि ते आपल्याला माहितीच आहे, नत्र, स्फुरद, पलाश अर्थात NPK। मग आज आपण हे पिकाला देण्यासाठी काय करतो? साहजिकच आज आपण बाजारात जातो, रासायनिक खताचं पोतं आणतो आणि ते आपण पिकाला टाकतो। आता हे जे टाकणं आहे ते कोणाच्या हातातून घडतंय? आपल्या माणसांच्या हातातून घडतंय पिकाला देणं। पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ते खत टाकल्यानंतर ते NPK, जे मुक्त स्वरूपातलं NPK, त्याचं प्रथमतः जमिनीमध्ये स्थिरीकरण होतं। आता तुम्ही म्हणाल हे जमिनीमध्ये स्थिरीकरण होतं म्हणजे काय होतं? लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे जे स्थिरीकरण आहे हे स्थिरीकरण जमिनीमध्ये होणं फार आवश्यक आहे। जे आपण खत टाकतोय, अगदी मग ते रासायनिक खत असू द्या, शेणखत असू द्या किंवा सेंद्रिय जैविक खत असू द्या, त्याचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होणं फार आवश्यक आहे। का आवश्यक आहे? तर त्याच्यासाठी आपण स्थिरीकरण म्हणजे काय हे समजून घेऊ। स्थिरीकरण म्हणजे प्रथमतः जे खत टाकलेलं आहे ते जमिनीत पडल्यानंतर त्याचं पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपात त्याचं रूपांतर होतं। अर्थात टाकलेलं खत पिकाला न खाण्यालायक स्वरूपामध्ये त्याचं रूपांतरण होतं। मग हे स्थिरीकरण होणं का आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, जेव्हा अधिक पाऊस होतो किंवा ज्यावेळी आपण पिकाला जास्त पाणी देऊन बसतो, तेव्हा होतं काय, हे जे अन्न घटक आहेत हे जर पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात जर उपलब्ध असतील तर हे डायरेक्ट पाण्याच्या मुळाखाली जातात किंवा निचऱ्या वाटे वाहून जातात। मग त्या खताचा उपयोग काय? याच्यासाठी स्थिरीकरण होणं फार आवश्यक आहे। आता बघा, ही जी स्थिरीकरणाची जी प्रक्रिया आहे, क्रिया आहे, ही आजपासून नाही, ती जेव्हापासून या पृथ्वीची उत्पत्ती आहे तेव्हापासून हे जमिनीमध्ये स्थिरीकरणाच्या क्रिया चालू आहेत, वर्षानुवर्षापासून। मग ते स्थिरीकरण आहे 3 प्रकारचं। जमिनीमध्ये स्थिरीकरण 3 प्रकारे होतं। त्यात पहिलं आहे भौतिक स्थिरीकरण, दुसरं आहे रासायनिक स्थिरीकरण आणि तिसरं आहे जैविक स्थिरीकरण। आता भौतिक स्थिरीकरण म्हणजे काय? बघा, जमिनीमध्ये पडलेला जो सेंद्रिय पदार्थ आहे, त्या सेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय कण असतात आणि त्या सेंद्रिय कणांवर घन आणि ऋण, अर्थात त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे घन आणि ऋण असे 2 विद्युत भार असतात। आता ह्या विद्युत भारामुळे काय होतं की जमिनीत आपण जे पिकाला खत टाकतो तर ते पडल्यावर ते घन आणि ऋण भार ज्या सेंद्रिय कणावर असतो, तर त्यामुळं काय होतं की ते पृष्ठभागावर जे खत आहेत ते धरून ठेवली जातात आणि अशा प्रकारे त्या खतांचं भौतिक स्थिरीकरण होतं। आता हे झालं भौतिक स्थिरीकरण। आता याच्यानंतर दुसरं आहे रासायनिक स्थिरीकरण। आता आधीच आम्ही तुम्हाला सांगितलंय की ही जी
स्थिरीकरणाच्या क्रिया हे वर्षानुवर्षापासून चालू आहेत, ते आजच्या नाहीत. तर जमिनीमध्ये अशाच प्रकारे जे रासायनिक स्थिरीकरण होतं ती जैव रासायनिक क्रिया जमिनीत चालू असतात सातत्यानं. आणि त्या जैव रासायनिक क्रियेच्या दरम्यान काही रसायनं तयार होतात आणि ते रसायनं तयार झाल्यावर ती पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपात ते रूपांतरित होतात. आता त्याच्यात आज भर काय झालेली आहे की आपण जे काही रासायनिक खतं वरतून टाकतो त्यांचा देखील त्या रसायनांबरोबर संबंध येतो आणि एक नवीनच पाण्यात न विरघळणारे घटक पदार्थ तयार होतात. अगदी जसं पदार्थ कुजविण्याच्या अवस्थेनंतर विविध वेगवेगळे पदार्थ घटक तयार होतात, पण ते पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतरित झालेले असतात. या प्रकारे रासायनिक स्थिरीकरण होतं. आणि त्यात तिसरं स्थिरीकरण आहे जैविक स्थिरीकरण. आता बघा, जमिनीत सेंद्रिय पदार्थ आपण टाकतो, शेणखत वगैरे, पालापाचोळा, हे सगळे सेंद्रिय पदार्थ हे जमिनीत पडलेले असतात आणि ते जमिनीत कुजण्यासाठी त्यांना मदत करतात जमिनीतले जीवाणू. आता हे जैविक स्थिरीकरण जमिनीतल्या जीवाणूंच्या साह्यानं होतं आणि परत ते पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात. आता आधी पण मी तुम्हाला सांगितलंय की आज आपण काय करतोय की आज एक भर पडलेली रासायनिक खतांची. आपण ते सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासोबतच जे जमिनीत जीवाणू करतातच आहे, पण आपण जो रासायनिक खताचा हप्ता देतोय पिकांना तो देखील त्याच्यात जोडला जातो. आणि मग हे जीवाणू काय करतात, ते सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासोबत ते रासायनिक खतातील जे घटक आहेत जे पिकांच्या वाढीसाठी मदत करतात ते देखील उचलतात आणि ते परत पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात. आता आपल्या मनात साहजिक तो प्रश्न पडलेलाच असेल की मग पिकाला डायरेक्ट उपलब्ध करून देण्याच्या ऐवजी असे का रूपांतरित होतात. तर त्याचं कारण आहे ते आम्ही तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहेत. पण एक लक्षात घ्या, जे काही भौतिक स्थिरीकरण, रासायनिक स्थिरीकरण आणि जैविक स्थिरीकरण हे तिन्ही स्थिरीकरण होण्यापाठीमागचं एकच गोष्ट काम करते, ते म्हणजे जमिनीतले सूक्ष्म जीवाणू. त्यालाच म्हणतात ऍक्टिनोमायसिट्स. हे जमिनीतले सूक्ष्मजीव जीवाणूच ह्या स्थिरीकरणाचे काम करतात. ते का करतात ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी हे लक्षात घ्या, हरित क्रांती यशस्वी होण्याचं कारण काय झालं. हरित क्रांती सुरुवातीच्या काळात यशस्वी का ठरली, सुरुवातीची 15 ते 20 वर्ष. त्याचं कारण हे आहे की जमिनीत आधीच पडलेलं होतं जीवाश्म, सेंद्रिय पदार्थांचा साठा, आणि त्यामुळे जे सेंद्रिय पदार्थांवरचे जे सेंद्रिय कणांचा जो विद्युत भार होता घन आणि ऋणचा, त्यांनी ते पडलेले खतं धरून ठेवली जायची आणि पिकाला ती सहजासहजी उपलब्ध व्हायची. आणि म्हणूनच ही जमिनीतली शक्तीमुळेच सुरुवातीच्या काळात हरित क्रांती यशस्वी ठरली. असो, इथपर्यंतच आपण त्याला ठेवू आणि आता आपण पुढे जाऊयात. आता आपण बघितलं की हे सर्व स्थिरीकरणाचं कार्य जमिनीतील सूक्ष्मजीव जीवाणू करतात. मग केवळ जमिनीतले सूक्ष्मजीव जीवाणू स्थिरीकरणच नाही करत, तर त्यासोबतच या मूलद्रव्याचं उपलब्धीकरण देखील करतात. आता तुम्ही म्हणाल उपलब्धीकरण म्हणजे काय. लक्षात घ्या, हे जमिनीत स्थिर झालेले पदार्थ, अन्नद्रव्य, हे मूलद्रव्य एका मूलद्रव्याचं रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यांमध्ये अर्थात खाण्यालायक स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे जमिनीतील सूक्ष्म जीव जीवाणू करतात. हे लक्षात घ्या, खाण्यालायक स्वरूपामध्ये त्याचं रूपांतरण करतात. आणि आता रूपांतरण झालं, आता हे जे मूलद्रव्य आहेत ते मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील जमिनीतील सूक्ष्मजीव जीवाणू करतात. आता ते मुळापर्यंत पोहोचवलीत, आता ते पोहोचवल्यानंतर मुळं ती जे काही अन्नद्रव्ये, मूलद्रव्ये, ती मुळावाटे शोषली जातात, वनस्पतीच्या विविध भागात पोहोचवली जातात आणि मग पिकाची वाढ होते. अशा प्रकारे हे जे सूक्ष्मजीव जीवाणू आहेत ते पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आता आपल्या मनात जो साहजिक प्रश्न पडलेला आहे की हे स्थिरीकरण का आवश्यक आहे. एक सोपं उदाहरण आहे बघा. आता एक तर क्रिया माणसाच्या हातातून घडली खत टाकण्याची, पण बाकीच्या सर्व क्रिया कोणाच्या हातातून घडल्या, जमिनीतील सूक्ष्मजीव जीवाणूंच्याच हातातून घडल्यात, त्यांच्याकडूनच घडल्यात.
आता स्थिरीकरण, आता आपण आपली साध्या बोली भाषेत समजून घेऊया. बघा, आपण शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य पेरतो, त्याची लागवड करतो. लागवड केल्यानंतर त्याचं काय असेल, खुरपणी, निंदणी, त्याला पिकाला फवारण्या, अन्नद्रव्य व्यवस्थापन, हे सगळं झालं. त्याच्यानंतर एक काळ येतो पिकं काढणीचा. पिकं काढतो, समजा कणस काढलीत, दाणे बाजूला केलेत, भुसा बाजूला जातो. आपण ते जे काही आहेत तर त्याला उपणून घेतो, त्याला वाळवतो, धान्याला वाळवतो. वाळवल्यानंतर काय करतो, वाळवल्यानंतर आपण व्यवस्थित त्याचं सौर ऊर्जेची ऊर्जा दिल्यानंतर आपण काय करतो, तर प्रथमतः आपण आपल्या धान्याच्या कणगीमध्ये, आपल्या धान्याच्या पोत्यामध्ये त्याला पॅक बंद करतो आणि आपल्या घरात ठेवतो. आता लक्षात घ्या पुढची गोष्ट काय सांगतोय ते. धान्य जे आपण काही वाळवून त्या धान्याच्या कणगीमध्ये ठेवतो किंवा पोत्यामध्ये बंद करून ठेवतो, आणि आपण ही पण व्यवस्था करतो की त्याला कीड बीड लागू नये, अशा प्रकारे आपण ठेवतो. म्हणजेच काय की जसं जीवाणू जमिनीत पडलेल्या खतांचं स्थिरीकरण करतात, अगदी त्याच प्रकारे आपण आपले जे अन्नधान्य ते धान्याच्या कणगीमध्ये ठेवून आपण त्याचं एका घराच्या एका कोपऱ्यामध्ये त्याचं स्थिरीकरण करतो. ते एका ठिकाणी साठवून व्यवस्थित ठेवतो. आता का ठेवतो, आपण सर्व एकटी हे खाणार आहे का अन्नधान्य? लक्षात घ्या, खाणार आहे का? तर नाही. आपण आपल्याला जेवढं खायला लागणार आहे तेवढं त्यातील अन्नधान्य काढणार आहे, 1 पायली 2 पायली, ते आपण जात्यावर दळणार किंवा गिरणीतून दळून आणणार. ते दळून आणल्यानंतर आपण आठवडाभराचं दळून आणलेलं असतं. तर त्या आठवडाभरातलं सगळ्याच्या सगळं आपण त्याची भाजी पोळ्या बनवतो का, भाकरी बनवतो का? तर नाही. आज जेवढं आवश्यक आहे तेवढ्याची आपण काय बनवतो, भाकरी बनवतो, बरोबर, आणि ती खातो. अगदी त्याच प्रकारे हे जमिनीतील सूक्ष्म जीव जीवाणू करतात. आणि तेच मला म्हणायचंय की अशा प्रकारे जसं धान्याचं आपण साठवण करून त्याचं स्थिरीकरण करतो, अगदी त्याच प्रकारे हे अन्नद्रव्य जे न खाण्यालायक स्वरूपामध्ये जमिनीत स्थिर करणं आणि जेवढे पिकाला आवश्यक आहे तेवढे पिकाला ते खाण्यालायक स्वरूपात उपलब्ध करून देणं, हे जमिनीतील सूक्ष्म जीव जीवाणू करतात. आता तर मुद्दा आमचा लक्षात आलाच असेल की आम्हाला काय म्हणायचंय ते. परंतु आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, रासायनिक खत हे पेट्रोकेमिकल फॉर्म मध्ये बनवलं जातं आणि त्यामुळं जे स्थिरीकरणामध्ये आज जे अधिक भार लागलेला आहे आपला, ऍडिशन मध्ये आपण जमिनीतल्या नैसर्गिक क्रियेच्या स्थिरीकरणाच्या क्रियेमध्ये आपण रासायनिक खतं टाकलेली आहेत, त्याच्यामुळे जमिनीतले सूक्ष्म जीव जीवाणू मरतायत. मग ते मेले तर पुढचं कार्य घडणार कसं? जी आयती व्यवस्था आहे, स्वतंत्र आयती व्यवस्था आहे, ती जर संपली तर पुढे होणार कसं? लक्षात घ्या, आपण टाकत असलेल्या रासायनिक खतापैकी सरासरी 55% नत्र, 75% स्फुरद आणि 25% पलाश हे असंच वाया जातं. तुम्ही म्हणाल कसं? आधीच त्याचं उत्तर देऊन ठेवलंय. हरित क्रांती झाली भौतिक स्थिरीकरणामुळं. जमिनीत सेंद्रिय पदार्थ पडलेले होते म्हणून ती यशस्वी झाली. पण त्यानंतर आज त्याचे आपल्याला उत्कृष्ट परिणाम मिळत आहेत का? नाही मिळत आहे. कारण जमिनीत त्या खतांचं स्थिरीकरण व्हायला जमिनीत ताकद राहिली का? तर नाही राहिली. मग म्हणून ते वाया जातंय. वाया कशामुळे जातंय? एकतर ते बाष्पीभवनानं उडून जातं, किंवा अधिक पाण्यामुळे मुळांच्या खाली जातं, किंवा पाण्यावाटे वाहून जातं पावसाच्या पाण्याने, किंवा परत पुन्हा त्याचं न खाण्यालायक स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ते जमिनीत तसेच पडून राहतात. आणि त्या सर्वांना खाण्यालायक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम केवळ आणि केवळ जमिनीतील सूक्ष्म जीव जीवाणूच करतात. आणि म्हणूनच आपली पिकं रासायनिक खतामुळे नाही तर जमिनीतील सूक्ष्म जीवाणूमुळे वाढतात. तरी आपल्याला तिन्ही सांज काय सांगितलं जातं? सकाळ, दुपार, संध्याकाळ. पिकाला नत्राची कमतरता आहे, त्याच्यासाठी रासायनिक खत टाकावंच लागेल, आणि त्याची जास्त कमतरता आहे म्हणून तेच द्यावं लागेल.
पण कोणी कधी विचार केला का की पिकाला नत्र कुठून भेटतं? लक्षात घ्या, पीक जमिनीतील नत्र घेतच नाही. आणि हे मी नाही सांगत आहे, आतापर्यंत जे काही सांगितलं आणि याच्या पुढचं जे काही सांगणार आहे ते सगळं विज्ञानानं सांगितलेलं आहे. फक्त ते आपल्या समोर येत नाही, आपल्यापर्यंत पोहोचवलं जात नाही, आणि त्याचाच उलगडा करण्यासाठी ही शृंखला आहे. जमिनीतील नत्र पीक घेतच नाही हे अमेरिकन शेती खात्यातील रिपोर्ट सांगतो. द हार्नेसिंग दी अर्थवॉर्म हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक थॉमस जे बॅरेट यांनी त्या पुस्तकात ते देऊन ठेवलं आहे. तो रिपोर्ट आहे. ते पुस्तक आपण गुगल सर्च करून ते बघू शकतात. ज्यांना इंग्रजी कळतं ते वाचल्यानंतर ते समजू शकतात. तो रिपोर्ट वाचून घ्या, समजून घ्या. तो रिपोर्ट आपल्या स्क्रीनवर पण आता उपलब्ध आहे. आणि त्या रिपोर्ट हाच सांगतोय की पीक जमिनीतील नत्र घेत नाहीत. आता विज्ञान ह्या निकषापर्यंत पोहोचलेलंच होतं की वातावरणात 78% नत्र आहे. पण याच्यानंतरच्या पुढच्या निकषापर्यंत आज विज्ञान पोहोचलंय की हेच जे वातावरणातलं नत्र आहे ते 78% नत्र आहे आपल्या सौर वायुमंडलामध्ये. ते जमिनीतले सूक्ष्मजीव जीवाणू हवेतून शोषून पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आणि हे आता विज्ञानानं देखील मान्य केलंय. त्या निकषापर्यंत ते देखील पोहोचले आहेत. मग तुम्ही विचार करा, जमिनीतील नत्र पीक घेईलच कसं? तर ते वातावरणातून शोषूनच घेत आहे ना. अर्थात एका मूलद्रव्याचं रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये करता येतं. पण केव्हा करता येतं? जर त्याला विश्वशक्ती प्राप्त असेल तर. विश्वशक्ती म्हणजे काय? अर्थात कॉस्मिक एनर्जी, अर्थात ऊर्जा, अर्थात शक्ती. आणि ती शक्ती, ऊर्जा, ती विश्वशक्ती जमिनीतील सूक्ष्मजीव जीवाणूंना आणि वनस्पतीतील पेशींना प्राप्त आहे. म्हणूनच वनस्पती हवं ते अन्न स्वतः तयार करू शकते. आता आपण थोडेस पुढे जाऊयात की डॉक्टर CL कार्व्हन यांनी आपल्या बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन या पुस्तकामध्ये अनएक्सप्लेन मिस्ट्रीज म्हणून काही कथा दिलेल्या आहेत. त्यातील 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यातील 2 उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे की ओक नावाचं वृक्ष आहे. हे ओक नावाचं वृक्ष ग्रेनाइट अर्थात शिष्ट जमिनीतच वाढतं. आता ही जी जमीन आहे या जमिनीत सिलिका भरपूर प्रमाणात आहे. पण जेव्हा या ओक वृक्षाचं जेव्हा लॅबमध्ये पृथक्करण केलं जातं, तपासणी केली जाते, तेव्हा त्याच्यामध्ये तब्बल 60% कॅल्शियम आढळतो. मग हा कॅल्शियम आला कुठून? विचार तर करा. तसंच दुसरं उदाहरण आहे. एक टिलेंडिया नावाचं शोभेचं शेवाळ आहे. ते शेवाळ तांब्याच्या तंतूमध्ये वाढतं आणि तेही मातीशिवाय बरं का. मग जेव्हा त्याचं पण त्या शेवाळीची जेव्हा तपासणी केली जाते, पृथक्करण केलं जातं, तेव्हा देखील त्या शेवाळामध्ये तब्बल 17% लोह आढळतं. मग हे लोह आलं कुठून? आता मला काय म्हणायचंय हे पुढे सांगतो. ही एका मूलद्रव्याचं रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये करता येतं जर त्याला विश्वशक्ती प्राप्त असेल तर. याचाच अर्थ शेतकरी मित्रांनो, सिलिकाचं रूपांतर कॅल्शियम मध्ये झालं आणि तसंच तांब्याचं रूपांतर लोहामध्ये झालं. म्हणजेच वनस्पतीच्या पृथक्करणानंतर वनस्पतीमध्ये आढळून येणारा जो घटक आहे, वनस्पती तो त्याच स्वरूपात घेते. हा पायाभूत मूलसिद्धांत चुकीचा आहे.
म्हणजेच काय की रासायनिक खतातील नत्र, स्फुरद, पलाश तसेच सूक्ष्मान्न घटक, दुय्यमान्न घटक हे देखील वनस्पतीला त्या स्वरूपात घेता येत नाही, तसे ते पिकाला घेता देखील येत नाही. सूक्ष्म जीव जीवाणूंमधील कार्यरत विश्वशक्तीच त्याला खाण्यालायक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम करते. आणि हेच पतंजली ऋषींनी पातंजली योग मध्ये सांगितलंय. ते म्हणजे परमाणु परम महंतो तोस्य वशिकारः. ज्याला विश्वशक्ती वश झालेली आहे त्याला सर्व गोष्टी ज्ञात असतात. तो एका मूलद्रव्याचे रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये सहजरित्या करू शकतो. आणि हीच शक्ती जमिनीमधील सूक्ष्मजीव जीवाणूंना आहे. त्यांना या सर्व गोष्टी ज्ञात आहेत आणि ते प्रकृतीच्या नियमानुसार काम करत आहेत. आणि म्हणूनच कोणतंही रासायनिक खत हे त्या पिकाचं अन्न नाही. ही गोष्ट तर आपल्या समोर आता आम्ही विस्तृतरित्या मांडली आहे, परंतु कुठेतरी आपल्या मनात एक सल राहील. ती म्हणजे आता आपण बघत असलेले रासायनिक खताचे उत्कृष्ट परिणाम. मग आपण आपल्या मनातलं जी सल आहे, तो प्रश्न आहे, तो पण निकाली लावायला हवा. आणि तो म्हणजे रासायनिक खतं पिकाला घातली तर पिके सुधारतात, त्याचं काय? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, पाठवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपला चला शेतीवर बोलू काहीचा कार्यक्रम ही शृंखला पूर्णतः बघायला विसरू नका आणि सगळ्यांना सांगायला देखील विसरू नका. तेव्हा भेटूयात पुढील भागात आपल्या आवडत्या लाडक्या शुभाचे स्वराज्य चॅनलच्या माध्यमातून आपल्या आगळ्या वेगळ्या शृंखलेत. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला शेतकऱ्यांनो, शेतीवर बोलू काही. जय जिजाऊ, जय शिवराय.